सह्याद्रीत भटकंती करताना प्रत्येक ट्रेकरचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपल्याला सर्क्युलर रेनबो किंवा इंद्रवज्र दिसावं. कर्नल साईक्स यांनी जे इंद्रवज्र बघितलेलं आहे हरिश्चंद्र गडावरनं, त्याची आपल्याला सगळ्यांनाच बॅकग्राऊंड आहे. आणि एक स्पेसिफिक भौगोलिक कंडिशन सॅटिस्फाय व्हावी लागते, त्यावेळेला तुम्हाला हे इंद्रवज्र दिसू शकतं. म्हणजे सूर्य तुमच्या मागच्या बाजूला पाहिजे, तुम्ही एक कड्यावर तुम्ही जर उभे असलात तर तुमच्या खालच्या बाजूला ढग पाहिजेत. आणि ज्याला तो सूर्य परफेक्टली तुमच्या मागच्या बाजूला असतो त्यावेळेला तुमच्या समोर ढगामध्ये ते इंद्रवज्र फॉर्म होतं. इंद्रवज्र त्याला त्यासाठी म्हणतात कारण इंद्रधनुष्य हे म्हणजे अर्धचंद्राकृती फॉर्मॅटमध्ये असतं, पण संपूर्ण गोल असल्यामुळे त्याला इंद्रवज्र असा शब्द आहे. आणि ज्यावेळेला इंद्रवज्र फॉर्म होतं त्यावेळेला त्या इंद्रवज्रामध्ये तुम्हाला स्वतःची प्रतिकृती बघता येते आणि ती इतकी सुंदर दिसते की तुम्ही जशी हालचाल करत असता तशी ती सावली अर्थातच तुमची हालचाल करत असते. हा फोटो आहे नाणेघाटातला, साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबरचा महिना. आणि अचानक नानाच्या अंगठ्यावर मी थांबलेलो असताना खाली ढग जमा झाले आणि ती टिपिकल सिच्युएशन तयार झाली जिथे इंद्रवज्र दिसतं. तर त्याच्यामुळे मागच्या बाजूला सूर्य होता आणि पूर्वेकडनं सकाळी मला वाटतं 7:30-8:45ची वेळ असेल. सो नानाचा अंगठ्याच्या खाली म्हणजे पश्चिमेकडे ते ढग सगळे आल्यामुळे इंद्रवज्राची एक तिथे सिच्युएशन क्रिएट झाली. आणि कित्येक वेळ मी ते इंद्रवज्र बघत होतो. खरं तर खूप रेअर आहे इतका वेळ ते इंद्रवज्र दिसणं, पण बराच वेळ ते ढग येत राहिले आणि ते इंद्रवज्र दिसत राहिलं. खूप भरून येईल असा तो मोमेंट होता, कारण मी आयुष्यात पहिल्यांदा इंद्रवज्र बघत होतो. तर त्याच्यामुळे ज्या लोकांनी हरिश्चंद्रगडच्या कोकण कड्यावरनं किंवा सह्याद्रीतल्या इतर ठिकाणावरून इंद्रवज्र बघितले त्यांना त्या सगळ्या भावना कळू शकतील की अनपेक्षितपणे ज्यावेळेला दिसतं तर त्यावेळेला त्याचा आनंद काय असतो.